नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी मास्टर, एंजल थेरपिस्ट, प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कसे आहात सगळे? माझा आवाज येतो आहे? एक मिनिट. माझा आवाज येतोय का सर्वांना? प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ ऑन करा. आता तर मला नाही वाटत की ऑफिस असेल म्हणून. आज आपण इथे एकत्र का बरं जमलेलो आहे माहिती आहे सर्वांना? समृद्धी शक्तिपाठ. प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. ओके. समृद्धी म्हणजे काय मला कोणी सांगेल काय? समृद्धी म्हणजे काय? प्लीज हँड राईज करा. समृद्धी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोक्यामध्ये काय येतं? समृद्धी म्हणजे पैसा. बरोबर आहे. पण फक्त पैसा म्हणजे समृद्धी आहे का? कुणाला असं वाटतं की पैसा म्हणजे समृद्धी आहे म्हणून? नाही. फक्त पैसा म्हणजे समृद्धी नाही. हे बघा, एखाद्याकडे पैसा आहे. एखाद्याकडे पैसा आहे आणि त्याच्याकडे आरोग्यच नाही. त्याचं आरोग्य बरोबर नाही. तर तो समृद्ध आहे का? नाही. एखाद्याकडे समृद्धी आहे म्हणजे पैसाही आहे आणि आरोग्य पण आहे. पण त्याच्याकडे नाती नाही आहेत. म्हणजे प्रेमाची त्यांच्याकडे व्यक्ती नाही आहेत. तर तो व्यक्ती समृद्ध आहे का? आहे का तो व्यक्ती समृद्ध? नाही. तर समृद्धी म्हणजे पैसा नव्हे तर या तीनही गोष्टी ज्यांच्याजवळ आहेत ते म्हणजे समृद्ध. सम आणि बघा, पैसा आरोग्य आहे, नाती पण आहे आणि पैसाच नाही आहे. तो आहे का समृद्ध? नाही. आपल्याला एवढी समृद्धी हवी आहे की कुठलीही वस्तू आपण जर घ्यायला गेलो आणि त्या वस्तूची किंमत बघून आपण ती घेतली नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला आवडली की आपण ती लगेच परचेस केली पाहिजे. एवढी समृद्धी आपल्याला आयुष्यामध्ये गरजेची आहे. बरोबर? खूप धन नको आहे, पण जेवढं लागेल आपल्याला आपल्या जीवनामध्ये तेवढ्या समृद्धीची आपल्याला गरज आहे. तर आपण आजचा क्लास आहे ते समृद्धी शक्तिपाठासाठी क्लास ठेवलेला आहे. ओके. तर शक्तिपाठ म्हणजे काय आपण आधी क्लिअर करून घेऊ की समृद्धी म्हणजे तर आपण बघितलं. आणि शक्तिपाठ म्हणजे काय? तर शक्तिपाठ म्हणजे एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. युनिव्हर्सल एनर्जी आहे. त्या एनर्जीशी तुमचं कनेक्शन करून देत असतं. समृद्धी शक्तिपाठामध्ये फक्त समृद्धी आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला शक्तिपाठ करून देत असतं. बरोबर. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन परिपूर्ण समृद्धीने पूर्ण व्हावं आणि तुम्हाला आरोग्यही सोबत मिळावं म्हणून. तर आता मला सांगा, समृद्धीसाठी कोण कोण तयार आहे ते प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाईप करा की मी समृद्धीसाठी तयार आहे. कुणा कुणाला हवी आहे ही समृद्धी? चला, स्विच ऑन युअर व्हिडिओ. बालू बालू सर, काय नाव आहे अजून? नेहा भंडेकर, विनायक पाटील, अनन्या जयस्वाल, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. तुम्ही काय करत आहे हे कळायला पाहिजे आम्हाला. आणि एकासोबत जर दोन काम करत असेल तर मी जे सांगते त्याकडे तुमचे लक्ष राहणार आहे का? सांगा मला. मी जेही काही बोलत आहे तुम्हाला कळणार कसं? म्हणजे एकासोबत तुम्ही दोन काम करत आहेत. सगळ्यांना समृद्धी हवी आहे. येस, गुड. आपण समृद्धीसाठी तयार आहोत हा एक
वाक्य जरी असलं पण तुम्ही ते एनर्जी स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. हा फक्त वाक्य नसून तुमच्या जे एनर्जीमध्ये जे ब्लॉकेजेस असतील ते क्लिअर होत आहेत. राईट. तशाच प्रकारे आपण डेली म्हणायचे आहे की मी भाग्यशाली आहो. इयरफोन चालेल का? यस. आता शक्तिपात नाही आहे, मी इंट्रोडक्शन देत आहे की शक्तिपात म्हणजे काय. आधी ऐकून तर घ्या. सगळ्या गोष्टीची घाईच असते सर्वांना. ठीक आहे. काय इथे मधात चॅटबॉक्स बंद करायला लागते, डिस्टर्ब करतात. सांगता मी काय सांगत होते आता. बघा, आपण एखाद्याने गाडी घेतली, आपल्या माइंडमध्ये काय विचार येतो, म्हणजे तू सतत गाडी घेतली, मग अजून दुसरं काही घेतलं सोनं, तर तुमच्या माइंडमध्ये काय येईल, सर्वप्रथम विचार काय येईल? अरे, आणि यांनी आताच तर गाडी घेतली होती, आता तो सोना पण परचेस करत आहे. म्हणजे याच्याकडे 2 नंबरची काहीतरी कमाई आहे. बरोबर आहे. पहिला थॉट काय येणार आहे की अरे याच्याकडे 2 नंबरची काहीतरी कमाई आहे म्हणून तर हा एकावर एक घेतो आहे. हं? तिथे तुम्ही त्याच्या एनर्जीला ब्लॉक नाही करत, स्वतःच्या एनर्जीला ब्लॉक करत असता. तर जेव्हा त्याने गाडी घेतली, सोनं घेतलं, तर तुम्ही असं म्हणा की वा किती छान आहे. बघा, या सेंटेन्सला जर तुम्ही वेगळे तुमचे विचार जर बदलले की नाही, तर तुमचं जीवन एवढं सुंदर होईल की खूप जास्त ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकता. पण आपल्या माइंडमध्ये सर्वप्रथम निगेटिव्ह थॉट सगळ्यात जास्त येतात आणि लगेच येतात. पॉझिटिव्ह थॉट्स तर ते बाहेरच गेले, दूरच राहिले, त्याच्याबद्दल आपण विचार करणार नाही. पण जे निगेटिव्ह गोष्टी आहेत ते पटकन आपण अट्रॅक्ट करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या सर्व गोष्टीमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात. तर एखाद्या समृद्धीचा आपण विचार केला तर त्याने घेतला ना, अरे वा खूप छान झालं, अभिनंदन, असं म्हटलं तर तिथे आपण त्याची नाही स्वतःच्या एनर्जीला क्लिअर करत आहोत. म्हणजे मी सुद्धा समृद्धीला एक्सेप्ट करत आहे, म्हणजे मला सुद्धा समृद्धी हवी आहे. आणि आपण जर या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तर ब्रह्मांडाला मागा ना. सर्वप्रथम ब्रह्मांडाला धन्यवाद द्या, कारण त्याने तुम्हाला एवढं सगळं दिलेलं आहे. पण आपण धन्यवाद कधीच म्हणत नाही. आणि इथे भरपूर आहेत रेकी रेकी शिकलेले, त्यांनी तर म्हणजे रेकी शिकून त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झालेला आहे हे त्यांनाच माहिती आहे. ओके. तर आपण इथे समृद्धीसाठी एकत्रित झालेलो आहे. तर सर्वप्रथम ब्रह्मांडाला उठल्याबरोबर तुम्ही धन्यवाद करा की हे ईश्वराला म्हणा की तुम्ही मला इतकं सगळं दिलं, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि जेवढं तुमच्याजवळ जर इन्कम असेल, कमी इन्कम असेल, तर थोडं ₹1, ₹2 एका बॉक्समध्ये तुम्ही डेलीचे ₹1 टाका. म्हणजे असं 30 दिवसाचे ₹30 होतील. ते डोनेट करा. बघा, आपण जेव्हा डोनेट करत असतो ना, आपल्यासाठी ₹30 काहीच नाही आहे. म्हणजे रोजचे जर तुम्हाला म्हणेल की एक रुपया तुम्ही जमा करा आणि तेच ₹30 खूप नका देऊ. ज्यांच्याकडे आहे ते डोनेट करू शकता. पण डोनेशन मी यासाठी सांगत आहे की जितकं आपण सहजतेने डोनेट करू ना, निसर्गाचा नियम तुम्हाला माहिती आहे का काय आहे? आपण निसर्गाचे नियम आपण एक बी पेरत असतो. पण आपल्याला त्या एक बीच्या ऐवजी आपल्याला फक्त एकच फळ मिळतो का? फक्त एकच फळ मिळतो का? नाही. त्याचे किती मल्टिप्लिकेशन होऊन आपल्याला खूप सारे फळ मिळत असतात. तसंच तुम्ही एक रुपयाने जरी ₹30 ते झाले, ते तुम्ही एखाद्या गरीबाला द्या किंवा असेच करून वर्षभराचे देऊ शकता. 1000, 2000. तर जितक्या सहज आणि जितक्या निर्मळ मनाने तुम्ही द्याल, तर तितकंच तुमच्याकडे धन अट्रॅक्ट होत असतं. ओके. आपले थॉट्स क्लिअर करा. पहिली गोष्ट तर आपण आपल्या विचारांना क्लिअर करायला पाहिजे. आणि देण्याची भावना ठेवा. प्रत्येक वेळा आपण घेण्याची भावना म्हणजे मला पाहिजे आहे. अरे पण थोडं इतरांना सुद्धा द्या, डोनेट करा. मग बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार होतं ते. हं. माझं फास्ट होतोय का बोलणं? समजत आहे मी बोललेलं? ओके, गुड. कोण करणार आहे आजपासून डोनेट? खूप नाही करायचे आहे आपल्याला. थोडं जर केलं ना, एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला जर तुम्ही पाणी पाजलं ना, बघा,
आपण हा पाणी एखाद्या ज्याचा जो पाणी पितोय त्याला हा पाणी द्याल तर त्याला त्या पाण्याचं महत्वच कळणार नाही. पहिली गोष्ट तर कळेल का? नाही कळणार. पण जो तहानलेला आहे त्याला तुम्ही एक ग्लास का अर्धा ग्लास जरी पाणी दिले ना, तर त्याच्या तोंडून जे त्याच्या आतून जे ब्लेसिंग्स निघतील ना, ते खूप जास्त मोठे असतात. खूप जास्त. आणि आपल्याला सगळ्यांचे ब्लेसिंग्स हवे आहेत. काय कधी कधी बघा, डॉक्टर एखाद्या पेशंटला काय म्हणत असतो की याला इसको दवा की नाही दुआ की जरूरत है. तसंच छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण खूप काही अचीव करू शकतो. बरोबर. आणि आपलं हे समृद्धी शक्तिपाताचे क्लासेस वर्षातून 3दा चालत असतात. एक म्हणजे अक्षय तृतीया, दुसरं म्हणजे दिवाळी, आणि तिसरं दुसरं आपलं दसरा आणि दिवाळी. अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी या 3 दिवस आपले क्लासेस चालत असतात. ओके. आणि या शक्तिपातामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? एक तुम्हाला ब्लँक चेक दिला जाईल, म्हणजे ते पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे. ज्यांची इन्कम जर हाऊस वाईफ असतील तर त्यांनी तो 5 लाखाचा चेक लिहू शकता. म्हणजे वर्षभराची डेट तुम्हाला वर्षभराची टाकायची आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला मनी मंत्र दिले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला ते मनी मंत्र सकाळी आणि कसं बोलायचं काय करायचं त्याचं सांगितलं जाईल. तसंच मनी कार्ड, एक मनी कार्ड म्हणून असतं. हे बघा मी तुम्हाला सांगते, हे एक अशा प्रकारचं मनी कार्ड असतं. अशा प्रकारचं मनी कार्ड असतं. आणि याला मनी ग्रीड असे म्हणतात. सॉरी. त्याचबरोबर तुम्हाला एक चेक, म्हणजे हे सगळं या सगळ्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहे. आणि मेडिसिन बुद्धाचं एक ऑडिओ असणार आहे. फक्त तो ऑडिओ तुम्हाला ऐकायचा आहे. म्हणजे सकाळी तुम्ही तो ऑडिओ तुमच्या घरात जरी लावून ठेवलं तरी आपल्या घरचे व्हायब्रेशन्स खूप छान होत असतात. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आरोग्य हवं आहे. तर आरोग्यासाठी सकाळ संध्याकाळ तो ऑडिओ लावून ठेवू शकता तुम्ही. आणि तसंच मणी मंत्राचा सुद्धा ऑडिओ आहे, ते घरी लावून ठेवू शकता. सकाळ संध्याकाळ म्हणजे दोन्ही वेळ तुम्हाला लावायचं आहे. आणि आपला शक्तिपात आपला शक्तिपात हा सकाळी असतो. म्हणजे मॉर्निंगला. उद्या आपला क्लास 1 ते 2च्या दरम्यान राहणार आहे. म्हणजे ज्याही वस्तू मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये देणार आहे त्या तुम्हाला ते काढायचे आहे. म्हणजे त्यांची प्रिंटआउट कशी काढायची आहे मी तुम्हाला सांगते. म्हणजे A4 साईजच्या पेपरमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला कळवून जा. आणि ते पीडीएफ आपण प्रिंटआउट केली की त्याला एक एक कट करून लॅमिनेशन करून जेव्हा शक्तिपात असतो त्या दिवशी त्याला समोर ठेवायचे असतात. म्हणजे ते कार्ड चार्ज होत असतात. ते कार्ड माझ्याकडून चार्ज केले जाणार. आणि तेच कार्ड मग तुम्ही कुणाला, जर तुमचे रिलेटिव्ह असतील, तुम्हाला जर त्यांना फ्री मध्ये द्यायचं आहे तर तुम्ही ते फ्री मध्ये देऊ शकता. आणि जर तुम्हाला पैसे, म्हणजे जसं तुम्हाला 101 मध्ये सेल करायचे असेल, 101, 251, 501 अशा प्रकारे सेल करत असतात. माझ्याकडेच हा 501 ला मी स्वतः सेल करत असते. हा जो मनी कार्ड आहे मी स्वतः 501 ला सेल करत असते. तशा प्रकारे हा मनी कार्ड तुम्ही सुद्धा सेल करू शकता आणि तुमच्या परिवाराला देऊ शकता. बघा, सर्वप्रथम आपल्याला समृद्धी हवी आहे. आता तर सगळ्यांच्या घरची साफसफाई झालेली आहे. बरोबर. दिवाळी असल्यामुळे आपण पुन्हा घर धुवून काढलेलंच आहे. राईट. पण ज्यांच्याही पर्समध्ये बघा आपण पैसे कसे ठेवत असतो, आले पैसे चुरगळून म्हणजे असे नोटा असणे बंद, तर ठेवले तसेच. सर्वप्रथम आपल्या पर्समध्ये आपण जे पैसे ठेवतो
ते सरळ ठेवायला पाहिजेत, सरळ. म्हणजे कुठेतरी त्याची एनर्जी अशी दबली नाही पाहिजे. आपण चुरगळून ठेवतो. तर एक तर लक्षात ठेवा की तुमचे जे पैसे आहेत पर्समध्ये ते व्यवस्थित असे ठेवायला पाहिजे. आणि जर तुमच्या पर्समध्ये बघा असतं ना, सवयच असते सर्वांना, पर्समध्ये आलेल्या चिठ्ठ्या टाका. म्हणजे दवाखान्याच्या चिठ्ठ्या टाका. कुठलं बिल असेल ते पर्समध्ये टाका. तर जेही पैसे जे तुमच्याकडे आहेत, ज्या पर्समध्ये ते पैसे आहेत, तर ते मग कुठे जात असतात? दवाखान्याच्या बिलमध्ये. म्हणजे ती तिथल्या तिथे एनर्जी कशी एकामेकाला कनेक्ट होत असते. आणि मग जो पैसा तुमचा जो तुम्हाला वेगळ्या कामामध्ये लावायचं असतं, तो तिथे न जाता त्या औषधीच्या स्वरूपामध्ये तो, कारण औषधीची चिठ्ठी तिथे आहे, पैसा प्लस तिथे आहे. तर तीच एनर्जी अशी अट्रॅक्ट करते आणि मग तोच पैसा तुमच्या त्या औषधीच्या चिठ्ठ्यांमध्ये, औषधी गोळ्या घेण्यांमध्ये जात असतो. राईट. म्हणून आधी तर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ज्याही चिठ्ठ्या आणि विनाकामाच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला टाकून द्यायचं आहे बाहेर. तुमच्या पर्समध्ये फक्त काय पाहिजे तर पैसे आणि तुमचे मनी कार्ड्स, आणि जर आपले जे आयडेंटिटी असतं ते, तेवढं पुरे आहे. आणि पर्स आपलं कसं, पर्स पहिली गोष्ट फाटकं नसायला पाहिजे. फाटकं पर्स आपण लक्ष्मीला अशा फाटक्या जागेमध्ये ठेवतो का? आता लक्ष्मीपूजन आपण करणार आहोत. ती जागा किती स्वच्छ राहणार आहे आपल्या घरची? नीट नेटकी आणि व्यवस्थित. बरोबर. तर पैसा म्हणजे हे लक्ष्मीचे रूप आहे. मग त्या लक्ष्मीच्या रूपाला तुम्ही चुरगळून ठेवत आहे आणि फाटक्या पर्समध्ये, मग ते तुमच्याकडे टिकून राहणार आहे का? विचार करा एक. राहणार आहे का टिकून? नाही. म्हणून आपल्याला या समृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम पर्स आपलं खूप छान पाहिजे. आणि त्या पर्समध्ये फक्त पैसा, आयडेंटिटी प्रूफ आणि जे मनी कार्ड्स, मनी ग्रीड या वस्तू तुम्हाला तिथे ठेवायचे आहे. ज्या वस्तूची तुम्हाला गरज नाही आहे, म्हणजे कुठलेही फालतूचे बिल हे तुमच्या पर्समध्ये नको. ओके. समजलं इथपर्यंत? माझं फास्ट नाही होत आहे ना कुमुद मॅम? ओके. ओके ओके. नाही होत आहे मॅम. ओके ओके. चला तर. आणि आपण ज्या गोष्टी करत असतो ना, म्हणजे बघा, आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टीवर सर्वप्रथम आपला विश्वास असणं खूप गरजेचे आहे. नाहीतर करतो म्हणून करायचं असं आपल्याला लाभत नाही बरं त्या गोष्टी. म्हणजे ते एनर्जी फक्त बघा, मी पूजा करत आहे म्हणजे मग फक्त मला करायची म्हणून मी पूजा करत आहे, पण माझ्या मनातच देव नाही आहे, तर मग त्याचा आपल्याला अर्थ होईल का? बेनिफिट्स मिळेल का? नाही. बरोबर. म्हणून ज्याही गोष्टी जर तुम्ही करत आहे तर त्याच्यावर पूर्ण विश्वासाने करा. काय आणि क्रिएट करा की तुम्हाला काय पाहिजे आहे. जोपर्यंत आपण क्रिएट करणार नाही तोपर्यंत ते रियालिटीमध्ये बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. तुम्ही तुमच्या माइंडमध्ये विचारच नाही केला की मला 2 करोडचा बंगला पाहिजे आहे किंवा फ्लॅट पाहिजे 1 करोडचा, तो येईल का? आणि फक्त मी विचार केला की मला आता जेवण बनवायचे आहे. पण जोपर्यंत मी किचनमध्ये जाणार नाही, स्वयंपाकाला हात लावणार नाही, करणार नाही, तोपर्यंत स्वयंपाक बनणार आहे का? नाही ना. त्याच प्रकारे सिंपल आहे, खूप सिंपल आहे सगळ्या गोष्टी. म्हणून जे हवं आहे ते आधी माइंडमध्ये आणा आणि मग त्याच्यावर वर्क करा. फॉर छोटस एक्झाम्पल आहे, जेवण बनवायचे आहे, फक्त माइंडमध्ये आला पण बनवणारच नाही तोपर्यंत बनणार आहे का? नाही ना. याच गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी माइंडमध्येच नाही येतील तर त्या पूर्ण होणार आहेत का? नाहीच होणार आहेत. बरोबर. म्हणून ज्याही गोष्टी पाहिजे आहे ते युनिव्हर्सला मागा, त्याला थँक्यू म्हणा. काय इथून कोण कोण रेकी हिलर आहेत, रेकी मास्टर्स? प्लीज राइज युअर हँड. गुड गुड. रेकी शिकलेले तर सर्व म्हणत असतील की देवा तुमचा खूप धन्यवाद. बरोबर. कारण रेकी शिकल्याने आपल्याला अरे, हा बोला मॅम.
अनमोल स्त्रीला कुठे गेले ह्या? काय नाव मला होतं? म्हणता का मॅम? हॅलो. हा हा हा, तुम्ही हँड रेस केला ना, बोला. हा, नाही नाही, तुम्ही हँड रेस करायला सांगितलं म्हणून केला. ते थोडस लेट हे होत असेल मे बी. ओके ओके, तसं ओके, चालेल. नाही, रेकी शिकलेले आहेत का असं म्हटलं. जर रेकी हिलर असतील इथे तर ते सर्व त्यांच्या जीवनामध्ये त्या चमत्कारच घडत असतो. बरोबर, ज्याही वस्तू ज्याही गोष्टी त्यांना पाहिजे आहेत ते इझिली मिळत असतात. त्यासाठी सुद्धा आपल्याला साधना करायची असते, म्हणजे की ज्या गोष्टी तुम्हाला शिकवलं जातं ते तुम्ही शिकलात की ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. राईट. तसंच समृद्धीचे सुद्धा आहे. समृद्धी शक्तिपात ज्यांनी घेतलं तर त्यांच्याकडे समृद्धी सुद्धा सहज, अगदी सहज अट्रॅक्ट होत असते. आणि या समृद्धी कार्ड मध्ये हा जो मनी कार्ड आहे याच्यामध्ये मनी रेकीचे सिम्बॉल्स दिलेले आहे तुम्हाला. म्हणजे हा डॉलरचा सिम्बॉल, हा रुपीजचा आहे, हा मॅनिफेस्टेशनचा आहे, आणि हे सगळे आहे आपले मनी रेकीचे सिम्बॉल्स. आणि हा आहे हेल्थ. फक्त मनी आहे आणि हेल्थ नाही आहे तर वर्क करेल म्हणजे आपण राहू का हॅपी? नाही. म्हणून यात हेल्थ सिम्बॉल दिलेला आहे, आणि प्रॉस्पेरिटीचं, आणि प्लस अनकंडिशनल लव्ह, म्हणजे की नात्यांमध्ये प्रेम. आणि इथे आहे मिडा स्टार. याला म्हणतात मिडा स्टार. आधी एक गोष्ट ऐकलेली असेल की मिडास नावाचा एक राजा होता. तो जिथे हात लावायचा त्याचं सोनं बनायचं. ओके. पण आपल्याला सगळ्या गोष्टी सोनं नाही बनवायचंय. आपल्याला समृद्धी केवढी पाहिजे आहे? जेवढी आपल्याला आवश्यकता आहे आपण तेवढी समृद्धी समृद्ध राहू. बरोबर. आणि जी मनी ग्रेड मिळणार आहे त्यात काही नंबर्स आहेत, ते तुम्हाला चॅन्टिंग करायची आहे डेली. चॅन्टिंग म्हणजेच म्हणायची आहे. आणि त्या ग्रीडवर लिहिलेलं आहे मनी अँड वेल्थ ग्रीड, हा असं असतं. याला सुद्धा अशा याच्यामध्ये बनवायचं असतं. एक आपलं आधार कार्ड आयडेंटिटी असतं ना, बस त्याच प्रकारे आपल्याला ते बनवायचं असतं. आणि मनी चेक जे मिळणार आहे त्या चेकवर जर इथे तुमची इन्कम 20 लाख असेल म्हणजे वर्षाची 20, तर त्याने 40 लाखाचं लिहायचं, म्हणजे डबल लिहायचं. कुणाचं 10 लाख असेल 20, 5 असेल तर 10, डबल लिहायचं. आणि बघा या मॅजिक चेकचं खूप जास्त फरक पडत असतो. ठीक आहे, फक्त आपण या सगळ्या गोष्टी विश्वासाने करायला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की आपण ज्या गोष्टी करतो फक्त ट्रस्ट ट्रस्ट ट्रस्ट, 3 वेळा ट्रस्ट ट्रस्ट ट्रस्ट, म्हणजे माझा विश्वास आहे. इथे एनर्जी क्लिअर झाली. मी समृद्धीला अट्रॅक्ट करत आहे. इथे आपली समृद्धीची एनर्जी स्ट्रॉंग झाली. बरोबर आहे. मी समाधानी आहे. म्हणजे अशा, आणि जे विचार आपल्या मनामध्ये येतात ते पॉझिटिव्ह विचार असू द्या. जिथे निगेटिव्ह थॉट्स आले की तिथे तुमची एनर्जी ब्लॉक होत असते, म्हणजे प्रत्येक गोष्टीची. ओके. म्हणून तुम्हाला सर्व गोष्टीवर ट्रस्ट असणं गरजेचं आहे. आणि बघा, आपण आपलं हे समृद्धी शक्तिपाताचे जे आहे आज, म्हणजे उद्या 1 ते 2 क्लास राहणार आहे, आणि परवा शक्तिपात. तर ज्यांना हे शक्तिपात घ्यायचं आहे त्यांना म्हणजे एनर्जी एक्सचेंज आपण ठेवलेलं आहे. एक एनर्जी एक्सचेंज असतं, ते आपण यासाठी ठेवत असतो की बघा, एखाद्याला तो म्हणजे ज्याला गरज नसली की त्या वस्तूच्या ती वस्तू आपण त्याला दिली, त्याला त्याचा फायदाही होत नाही आणि त्याला त्याची व्हॅल्यू पण कळत नाही. बरोबर. आता फ्री मध्ये जर काही वाटत असलं, आपण प्रोव्हाइड कर आणि फ्री मध्ये घेऊन आलो, तर अरे ही तर फ्री मध्ये मिळालेली आहे, घे हिला, वापर, फेक तिकडे. आणि तीच वस्तू आपण जर 10 रुपयामध्ये जरी घेतलेली आहे तरी तिची व्हॅल्यू किती? अरे हे मी विकत आणलेली आहे ही वस्तू, तिला आपण जपून ठेवत असतो. राईट.
तसंच म्हणून आपण म्हणजे माझे तर सगळेच जे शक्तिपात मी देत असते म्हणजे एनर्जी एक्सचेंज मी घेत असते. ओके म्हणजे फ्री मध्ये मी शक्तिपात देत नाही. ओके. तर त्या गोष्टीशी आपण आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एक हे आहे. एक मिनिट. आपण एनर्जी एक्सचेंज ठेवलेला आहे 777. म्हणजे हा एंजल नंबर आहे. याला आपण समृद्धी शक्तिपाताची एनर्जी एक्सचेंज म्हणून ही अमाऊंट ठेवलेली आहे. ओके. आणि ज्यांनाही समृद्धी शक्तिपात करायचे असेल तर त्यांनी याच नंबरवर मी तुम्हाला शेअर करेन. ओके. ही ग्राफिक्स तुम्हाला ग्रुपवर शेअर केली जाणार. आणि ज्यांनाही समृद्धी शक्तिपात घ्यायचं आहे तर ही एनर्जी एक्सचेंज आहे ते तुम्हाला पे करायचं आहे. आणि मग पे केल्यानंतर तुम्हाला समृद्धी शक्तिपाताच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाणार. आणि तिथे या पीडीएफ स्वरूपामध्ये जे तुम्हाला मनी कार्ड्स, मनी ग्रिड्स, युनिव्हर्सल चेक आणि मनी मंत्रा, स्विच वर्ड, बुद्धा मेडिसिन ऑडिओ आहे आणि मनी मंत्रा ऑडिओ सुद्धा आहे. तर या 6-7 गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपवर शेअर केले जाणार. म्हणजे फक्त 777 एवढ्या छोट्या अमाऊंट मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ओके. आणि इथे कुणाला काही डाऊट्स आहे किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे मनी बद्दलच्या ज्या तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला आता विचारू शकता हँड राईज करून. कुणाला काहीच प्रश्न नाही आहे का? हा बोला. बोला मॅम. प्रियंका मॅम. हा मॅम, मला हे विचारायचं होतं, शक्तिपातच्या वेळी आपल्याला काही तयारी करायची आहे का स्पेशल? तयारीच करायची आहे ना. म्हणजे तुमची ऍडमिशन झाली की हे कार्ड तुम्हाला बनवून ठेवायचे आहे तिथे. तयारी म्हणजे हा, त्या व्यतिरिक्त मॅम, त्या नाही नाही व्यतिरिक्त त्या जे व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त तुम्हाला एक हे लागणार आहे. जे मी चेक देणार आहे युनिव्हर्सल चेक म्हणतात त्याला. तर कशा पद्धतीने लिहायचं आहे ते तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तो चेक फक्त गोल्डन पेनने लिहायचा आहे. गोल्डन ग्लिटर पेन. ग्लिटर असला तर खूप छान आहे. पण गोल्डन पेननीच तो चेक लिहायचा आहे. कारण की आपण जे मनी अट्रॅक्ट करतो ते गोल्डन स्वरूपात. सोनं कोणत्या कलरचं असतं? गोल्डन. राईट. म्हणून आपल्याला गोल्डन पेनचाच तिथे वापर करायचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग तिथे ठेवायच्या आहे. आणि माझ्याकडून ते चार्ज केले जाणार. या सगळ्या गोष्टी माझ्याकडून चार्ज केले जाणार. आणि मग ते कार्ड तुम्ही इतरांना तुम्हाला सेल करायचे असेल तर तुम्ही सेल करू शकता. आणि नाहीतर मग तुम्हाला तुमच्या फॅमिलीज मध्ये द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि ते देताना तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्हाला उद्या सांगितलं जाणार. ते कसे वापरायचे आहे ते तुम्हाला उद्या सांगितलं जाणार. अनम्यूट करा बोला. हा, त्या व्यतिरिक्त दिवा धूप ह्याची काय आवश्यकता हो नाहीये म्हणजे ना? देवाधूप ते- म्हणजे जर एक तुम्हाला तुम्ही देवाधूप लावता का घरी? हो. हा तर कसं छान राहते. म्हणजे एक अगरबत्ती लावून तरी तिथे बसलं की ती बघा अगरबत्तीचा सुगंध आपल्याला असं मन शांत तृप्त करत असतो. त्यासाठी एक थोडं दिवा नाही पण अगरबत्ती धूप लावू शकता तुम्ही. आणि जिथे बसायचं आहे ती जागा आपली नीट नीटकी असावी. आणि बसताना आसनवरच बसायचं. या गोष्टी पाळल्या जातात. तुम्ही 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 म्यूट करत आहे मी नाही. बोला. अ, जर का आपण कुठे बाहेर असू तर अशा वेळी काय घेता येऊ शकतो शक्तिपात? बाय बाहेर चान्स म्हणजे बाहेर असू तर? पण शक्तिपात तर परवाच आहे आपलं. परवा सकाळी. वर्षातून फक्त 3दा होत असतात हे शक्तिपात. मधात मग बाहेर इन द सेन्स आपण कुठे बाहेर आहोत, ट्रॅव्हलिंग मध्ये आहोत, म्हणजे गाडीमध्ये घेऊ ट्रॅव्हलिंग मध्ये शकतो किंवा नाही गार्डन मध्ये घेऊ ट्रॅव्हलिंग किंवा मध्ये कुठे गार्डन मध्ये. मग तुम्हाला एका जागेवर बसावं लागेल. त्यासाठी शांत जागा जर तुम्ही गाडीमध्ये आहे तर कारमध्ये जर प्रवास करत आहे तर त्या गाडीला थांबवून द्यावं लागेल तुम्हाला. आणि तिथे मग तुम्हाला शक्तिपात घ्यावा लागेल.
चालत्या किंवा गाडीमध्ये गार्डन मध्ये आपण वगैरे पण चालू शकतं? नाही मॅम, गार्डन मध्ये वगैरे नाही घेत. नाही. बर, म्हणजे ठीक आहे. आपल्या बघा, इथून जे शक्तिपात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं ना, तर ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही तुमच्या नावाने जॉईन व्हावं लागतं तुम्हाला. आणि ते फक्त तुमच्याशी आमचं कनेक्शन होत असतं. म्हणजे काही सिम्बॉल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जात असतात. म्हणून तुमच्या आजूबाजूला कुणीही नको. याला ओके. मणिरेखी याला म्हणतात का? याला मणिरेखी नाही म्हणत, याला समृद्धी शक्तिपात म्हणत असतात. मणिरेखी हा वेगळं झालं. मॅम किती वेळाचा असेल शक्तिपात? आपलं मॅम 15 ते 20 मिनिटाच्या मधामध्ये होऊन जातं शक्तिपात. 15 मिनिटं हार्डली लागतं आपल्याला. ओके. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. ओके. हा बोला बालू सर. बालू सर, हँड रेस केलेला आहे तुम्ही? हा मॅडम. बोला. शक्तिपात उद्या आहे की परवा? शक्तिपात परवा आहे. म्हणजे उद्या क्लास राहणार आहे आपलं 1 ते 2. आणि या कार्ड्सला जे नंबर्स आहे ग्रेड पूर्ण प्रॉपर तुम्हाला समजावलं जाणार आहे उद्याच्या तो क्लासमध्ये उद्या 1 ते 2. आणि परवा शक्तिपात आपलं 6 टायमिंग आहे आपलं सकाळी 6 वाजता मॉर्निंगला. सकाळी 6 वाजता. सकाळी 6 ला. ओके. आणि पैसे कधी पाठवायचे? पैसे तुम्ही आजपासून पाठवू शकता. तर म्हणजे आज तुम्ही पाठवू शकता. तुम्ही तुमचे पैसे पाठवून तुम्ही मला स्क्रीनशॉट त्या नंबरवर पाठवा आणि मग तुम्हाला समृद्धी शक्तिपात या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाणार. उद्या पाठवलं तर चालेल ना? जेवढ्या लवकर तुमचं पेमेंट होईल तेवढ्या लवकर मी समोरची जी प्रोसेस आहे ते करू शकते. उद्या पाठवलं तर चालेल ना? हो चालेल, पण सर 10च्या आतमध्ये पाठवावं लागेल. कारण की मग बाकीचे दिवाळी असल्यामुळे आमच्या स्टाफला सुद्धा सुट्टी असते आणि मग मलाच ते कामं करायची आहे. त्याच्यामुळे ओके. 10 पर्यंत तुम्हाला करावं लागेल. कारण आपला 1 ते 2 क्लास आहे. ओके. ओके. 1 ते 2च्या मधामध्ये जो क्लास आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण मनी समृद्धीचे जे आहे ते सगळं डिटेल्स मध्ये सांगितलं जाणार आहे. प्रत्येक गोष्टी. ओके. मग उद्याचा क्लास मॅडम ऑन ऑन द वे अटेंड करू शकतो ना? चालेल, उद्याचा क्लास ऑन द वे चालेल. रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. फक्त जे शक्तिपात आपण कुठलाही शक्तिपात, रेकीचा असो, मणिरेकीचा असो, एंजल थेरपीचा असो किंवा अदर कुठलेही शक्तिपात, हे तुम्ही कुठेही नाही करू शकत. जर कुठेही करायचे असेल तर तुम्हाला एकदम बसून प्रॉपर जागेवर बसून करावं लागतं. ओके. ओके. थँक्यू. ओके, थँक्यू. ठीक आहे, सगळ्यांना कळलं? ओके. कुणाचे काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता आणखी. नाही आहेत का प्रश्न? ओके, चला. पण तुमचं बोला मॅम. काय अर्चना विजय, कुठे आहेत अर्चना मॅम? ओके ओके, हा. दिसलात. अनम्यूट करा ना. हा बोला. नमस्ते नमस्ते मॅम, नमस्ते. मॅम. म्हणजे आता कसं उद्या 1 ते 2 क्लास आहेत, पण आता दिवाळीचे काम असल्यामुळे मग नाही जमलं तर क्लास रेकॉर्डिंग आहेत क्लासचे का? रेकॉर्डिंग मिळेल तुम्हाला. हो का? आणि समजा काय म्हणतात तो सकाळी 6 वाजता आहे ना? येस, शक्तिपातात तुम्हाला बसणं गरजेचे आहे. हो, तर मी बसेल. पण येस. काय म्हणता तर विसरून गेले. म्हणजे नंतर ऍक्टिव्हेट होतात का ते? कार्ड्स तुम्हाला बघा, उद्याचे जे क्लास आहे की नाही, हा. हे जे मी तुम्हाला कार्ड्स देणार आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्या ग्रुपवर पाठवले जाणार. हा. आणि तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून आणि प्रिंटआउट बघा, प्रिंटआउट कलर प्रिंटआउटच पाहिजे आहे आपल्याला. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट नको आहे. ओके. ते प्रिंटआउट काढल्यानंतर त्याला आधार कार्ड सारखं आपल्याला लॅमिनेशन करावं लागतं आणि शक्तिपाताच्या वेळेवर सगळे कार्ड्स आपल्या समोर ठेवायचे असतात. मी इथून जे प्रोसेस करणार आहे तर ते तुमच्यापर्यंत प्लस तुमच्या त्या कार्ड पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे ते कार्ड तिथे ऍक्टिव्हेट होणार. समजा मग ते म्हणजे नंतर ते नंतर चार्ज केले जाणार. म्हणजे नंतर मग ते ऍक्टिव्हेट करायची गरज नाही का?
नाही नाही, नंतर करायची गरज नाही. आणि मग त्याला काय कसं वापरायचं मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये सांगणार आहे. त्याला नंतर नाही तर एकदा ऍक्टिव्हेट झालेले आहे ना, बस त्याला फक्त तुम्ही वापरू शकता. नंतर काहीच करायचं नाही. नंतर काहीच करायचे नाही आहे. तुम्हाला त्या कार्ड्सला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. आणि इतरांना देताना जर तुम्हाला काय सांगायचे आहे ते तुम्हाला मी उद्या क्लासमध्ये, फक्त घेतलं की दिलं असं नको. म्हणजे देताना सुद्धा आपण त्यांना काय काय बोलून द्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या क्लासमध्येच सांगितलं जाणार. ओके. चालेल. हो. ओके, थँक्यू. Thank- हा सर बोला. हा मॅडम, म्हणजे उद्याच तुम्ही ते कार्ड पाठवणार पैसे हा, पाठवल्यानंतर? उद्या म्हणजे बघा, उद्या यासाठी कारण तुम्हाला परवा हे कार्ड्स लागणार आहे, ते माझ्याकडून चार्ज केले जाणार. तर तुम्हाला या कार्डची प्रिंटआउट काढून त्याला लॅमिनेशन करणं गरजेचे आहे. एका कार्डच्या किती प्रिंट आउट काढू शकतो? बघा, मी तुम्हाला जे प्रोव्हाइड करणार आहे ते A4 साईज, म्हणजे एक मिनिट, एकच मिनिट. हा बघा, हा A4 साईज असतो. हा A4 साईज सर्वांना माहिती आहे. तर ते हो जे हो. कार्ड्स आहेत ते सगळे असे एका कार्ड्सवर 9 येणार आहेत. या ओके. एका कार्ड्सवर 9 कार्ड येणार आहेत. ठीक आहे. तर तो प्रिंटआउट वाला तुम्हाला या कार्ड्सवर वेगळे सिम्बॉल काढून देणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या याच्यावर येईल. मग हा पेज दुसरा घेईल. मग तो प्रिंटर वाला दुसरा पेज घेईल आणि त्या दुसऱ्या पेजवर हा जो सिम्बॉल आहे याला तो इथे काढणार. म्हणजे असे 2 प्रिंटआउट तो काढेल. मग एकाला एक चिपकवणार आहे आणि मग लॅमिनेशन करून तुम्हाला तो देणार. पण ओके. एका कार्डच्या प्रिंटआउट किती काढू शकतो? एकाचे 9 निघतात ना, 9 बनतात. तसं नाही, म्हणजे हा, कॉपी किती काढू शकतो? कितीही काढू, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढे काढू शकता. तुम्हाला या कार्डनी तुम्ही म्हणजे तुमची फीस निघून डबल टिबल तुमच्याकडे पैसा येईल एवढे सुद्धा तुम्ही काढू शकता. ओके. हा, म्हणजे ते म्हणजे डिपेंड. हा, उद्या त्या प्रिंट काढल्यानंतर परवाच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही ते हे पण कार्ड ते घेणं गरजेचे आहे. उद्या म्हणजे तुम्ही म्हणाल की मी प्रिंट आणखी परत नंतर काढतो आणि ते कार्ड परचेस करतो, असं नाही होणार. ते वर्क करणार नाही पहिली गोष्ट तर. ठीक पण आहे. समजा म्हणजे तुम्हाला हा, 3 कार्ड समजा मी बनवली, तर ती 3 उद्या नाही 9 परवाच्या बनवा दिवशी ना तिन्ही. सर. 900 लागणार काय, 100 रुपये लागते. 100-120 रुपये बनवायला तुम्हाला. पण त्या तिन्ही चार्ज होऊ शकतात का? एकच चार्ज होणार? पूर्ण कार्ड चार्ज होते ना सर. तुम्ही एकासोबत 10, 15, 20, 50ही कार्ड ठेवले की नाही, जेव्हा शक्तिपात तुमचं होईल ते 50ही कार्ड तुमचे चार्ज केले जाणार. ओके, हेच हा, विचारायचं होतं. ते 50ही कार्ड तुम्ही समोर ठेवले की म्हणजे तुम्हाला ठेवायचेच आहे. डिपेंड करते तुम्हाला 9 काढायचे आहे, 9 दुने 18 काढायचे आहे. म्हणजे तुम्हाला किती काढायचे आहे त्याच्यावर डिपेंड करते. ओके. पण एका पेजवर 9 कार्ड्स असे बनलेले राहतात. तर त्याला कट करून मग तो प्रत्येक एकाला लॅमिनेशन करून देणार. ओके. ओके. माझ्याकडे जिबू कॉइन पण आहे. ओके, गुड. खूप छान आहे जिबू कॉइन. ठीक आहे. चला, म्हणजे कोणाला काही विचारायचं नाही आता यात? हँड राईज कराल, कारण मला कार्ड साईज किती आहे? कार्ड साईज आपल्या आधार कार्ड एवढं आहे. आधार कार्ड जेवढं असतो की नाही तेवढं त्या कार्डचं साईज असतो. ओके. चला, कुणाचे काही प्रश्न नसतील तर मग आपण क्लास इथेच थांबवणार आहोत. म्हणून तुम्हाला ज्याही गोष्टी विचारायच्या तुम्ही विचारू शकता. प्लीज हँड राईज करा. कुणालाच प्रश्न नाही आहेत काय? प्रियंका ओरा. ओके, गुड. हा, बोला मॅम. मॅम, ते 9 कॉपीज कंपल्सरी 9 कॉपीज काढायच्याच आहेत का आपल्याला उद्या? काय एक कंपल्सरी. पण चालू शकतो? पण मॅम, तुम्ही एक कशाला काढणार? जेव्हा मी तुम्हाला ते 9 कार्ड देणार आहे तर तुम्ही एका पेजवर मग एक तुम्हाला एका A4 साईज वर इथे एकच येणार. इथे एवढंसं एक.
हा म्हणजे तुम्ही देताना 9 कार्ड देणार आहात. ओके. Yes, या पूर्ण A4 साईजचं तुमचं प्रिंटआउट मिळणार आहे तुम्हाला. तुमचा हा कार्ड फक्त बघा हे असंच येणार आहे तुम्हाला. एवढीशी प्रिंटआउट काढणार आहे का मग तुम्ही या A4 साईजवर एवढीशी? म्हणजे सेम कार्ड तुम्ही आपण 9 वेळा हेच सेम कार्ड 9 वेळा प्रिंट होऊन हा येणार हे आहे का? सेम 9 आहेत. यांची प्रिंटआउट अशी 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 हं. आहे या पद्धतीने. ओके. आणि ते आणि माग या एकाच पेजेस जेव्हा तुम्ही त्याला प्रिंटआउट काढून मागणार आहे तर तुम्हाला याच पेजेसवर दोन्ही प्रिंटआउट नाही काढायचे. म्हणजे तुम्ही म्हणाल की याला इकडे काढतो आणि आणि याला इकडे काढतो असं नाही करायचं. तर याच्यावर फक्त हेच प्रिंटआउट येणार आहे. मग याला वेगळं ठेवून मग तो दुसरा पेज घेणार आणि त्याच्यावर या प्रिंटआउट काढणार आहे तो. ओके. आणि मग दोघांना चिपकवून जसे की एक मिनिट म्हणजे हे असे आहेत आणि हा मिडा स्टार समजा हा मिडा स्टार आहे. तर हे दोन वेगळे वेगळे प्रिंटआउट निघाले तर याला चिपकवून मग तो लॅमिनेट करणार आहे. कळलं? ओके. येस. येस. आता कळलं. आणि मग तुम्ही ते काय वापरू शकता चार्ज ओके. केलेले. ओके. नंतर केव्हा होणार समृद्धी शक्तिपात? नंतर होत असतं मॅम हे वर्षातून 3 वेळा होत असतात. एक अक्षय तृतीयाला पहिला अक्षय तृतीया हा अक्षय तृतीया दुसरं आहे दसरा आणि तिसरं आहे दिवाळी. आणि कार्ड चार्ज करताना तुम्हाला घेऊन बसून तेच कार्ड मग तुम्ही प्रोव्हाइड करू शकता इतरांना. नंतर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे प्रिंटआउट आहे आता मी प्रिंटआउट काढते आणि मग मी देते. तर असं नाही होणार. ओके. कारण ते चार्ज केले जाणार नाही. मग ते वर्क नाही करणार. मग तुम्हाला जर परत काढायचे असेल तर मग तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी जेव्हा समृद्धी शक्तिपात होतं त्या दिवशी मग परत तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? ओके. चला तर तेव्हा फीज लागेल. हो लागेल ना. अर्चना विजय कोण आहे इथे? अर्चना विजय. हा बोला मॅम. अनम्यूट करा. अनम्यूटचे तुम्हाला ऑप्शन आलेलं असेल. काय सांगते का अर्चना विजय? ओके. चला कुणाला कुठलेही प्रश्न नाही आहे इथपर्यंत क्लिअर आहे? ओके गुड. चला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला समृद्ध आणि आरोग्याची ज्या ही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि दिव्य रेखी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मला ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.